नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही गळा उंची कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. हा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला याप्रमाणे इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे. मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. पुन्हा घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करायचं आहे. नंतरून अस्तर आपण ब्लाऊज पीसवर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा, पीस ओपन करायचा, अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. आणि ह्याप्रमाणे आपल्याला पूर्ण गळ्यावरती हे कट मारून घ्यायचे. अस्तरमध्ये पलटी करून वरतून अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोज नवीन आणि छान अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. आता कपड्याला पलटी मारायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट करून झालं की उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आपल्याला. नंतर आपल्याला आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. त्याच्यासाठी पॉईंट टाकायचा. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीला द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असा पाठीचा भाग आपला तयार झाला. इथे 2 ते 2.5 इंचाचे चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे छान फिनिशिंग डिझाईन येते. अशीच डिझाईन आपण बनवून घेतली. ही डिझाईन आपल्याला गळ्याच्या आतल्या बाजूने ह्या पद्धतीने लावून घ्यायची पूर्ण गळ्यावर. बघा, अगदी छान नवीन आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये आज ब्लाऊज डिझाईन आपण बघणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. पुन्हा आपण हे चौकोनी तुकडे घेतले साधारण 2x2चे आणि त्याला ह्याप्रमाणे डिझाईन आपल्याला करायची. त्रिकोण बनवला की दोन्ही टोकं दुमडून शिलाई मारून घ्यायची, म्हणजे छान अशी डिझाईन तयार होते. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. अशीच डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची. आता इथे काय करायचं, गळ्याच्या खाली साधारण 1 इंच अंतर सोडून आपल्याला ही रेष अशी मारून घ्यायची.
पुन्हा इथे गळ्याच्या ह्या बाजूने सुद्धा आपल्याला अशी 1 इंच अंतर सोडून ही सुद्धा एक रेष मारून घ्यायची। इकडनं सुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला रेष मारून घ्यायची। हे तिघही रेषा आधी आपल्याला मारून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर ही डिझाईन आपल्याला ह्या खालच्या रेषेवरती लावून घ्यायची। जी रेषा आपण खालची गळ्याच्या कडेने मारली त्याच रेषेवरती ही डिझाईन लावून पूर्ण करायची आणि तेवढ्याच भागामध्ये बघा ह्याप्रमाणे आपली डिझाईन लावून झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला लावायची आता लेस। पहिले आपण पूर्ण गळ्यावरती लेस लावून घेणार आहे। लेसला डबल शिलाई मारायची आहे म्हणून एक साईडने अगदी व्यवस्थित अशी शिलाई आपल्याला आधी मारून घ्यायची आहे आणि नंतरून आपल्याला पुन्हा दुसऱ्या साईडने शिलाई मारायची। बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित शिलाई आपल्याला इथे मारायची आहे। मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला रोज असे नवीन नवीन छान छान आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील। लेसला दुसऱ्या बाजूनी सुद्धा शिलाई मारून लेसला छान अशी फिनिशिंग आपल्याला द्यायची आहे। गळ्यावरती लेस लावून झाली की खाली जी डिझाईन आपण लावली त्या डिझाईनवरती ही लेस आपल्याला लावून डिझाईनची जी साईड आहे ती कव्हर करायची आपल्याला लेसने। बघा इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आपण लेस कट करून घेतली आणि इथे डबल शिलाई मारून डिझाईनला आणि लेसला छान अशी फिनिशिंग आपल्याला द्यायची। त्याच्यानंतर पुन्हा आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती पुन्हा आता एक लेस आपल्याला इथे लावून घ्यायची आहे ह्या पद्धतीने। इथे सुद्धा लेसला डबल शिलाई मारायची आहे। तशीच लेस आपण इकडनं सुद्धा लावून घेणार आहे। मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये डिझाईन्स बघायला मिळतील। चौकोनी तुकडे आपण घेतले दोन्ही कलरचे, साधारण 3.5 बाय 3.5चे तुकडे घेऊन बघा ह्याप्रमाणे त्याचा हा पान बनवून घेतले आपण। दुसरा चौकोन घ्यायचा, त्याच्या असा त्रिकोणमध्ये हे ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची। त्याच्यावरती हा पदर एक फोल्ड करायचा, पुन्हा शिलाई मारून तिथे पॅक करून घ्यायचं, पुन्हा ओपन करून सगळीकडनं शिलाई मारून घ्यायची आणि सुंदर अशी लेस त्याच्यावर लावून छान असं लटकन अगदी कमी वेळात तयार होतं। त्याच्यामध्ये नॉट ठेवून आपल्याला फोल्ड करायचं आणि इथे शिलाई मारून हे पॅक करून उरलेला कपडा कट करून घ्यायचा। बघा किती सुंदर असं लटकनही तयार झालेलं आहे। दुसऱ्या लटकनला सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे आणि दोघंही लटकन सुंदर असे आपल्याला बनवायचे आहेत। आता आपल्याला हे नॉड इथे लावून घ्यायचे आहे। वरतून साधारण 2.5 इंच मोजून दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे सुई दोरा आणि मणी। जी डिझाईन आपण इथे खालच्या साईडला जी बनवलेली आहे त्याच डिझाईनवरती आपल्याला मणी लावून घ्यायचे आणि मणी लावल्यानंतर अगदी सुंदर अशी डिझाईन आपली दिसणार आहे। बघा ह्याचप्रमाणे मणी आपण लावून घेऊया। आपले मणी सुद्धा आता लावून झालेले आहे आणि डिझाईन पूर्ण झालेली। मैत्रिणींनो आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा। मैत्रिणींनो कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाउजला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।